सतर्कता जागरूकता सप्ताहानिमित्त अकोला आकाशवाणीतर्फे ग्राम म्हातोडी येथे आयोजित विशेष कार्यक्रम. लेखन विशाल बोरे, निवेदन किशोर कुकडे यांचं. आज सतर्कता जागरूकता सप्ताहानिमित्त अकोला आकाशवाणीच्या वतीने अकोला जिल्ह्यातील आदर्श ग्राम म्हातोडी येथील नागरिकांनी प्रामाणिकतेची शपथ घेतली. आयुष्यात कुणालाही लाच देणार नाही आणि लाच घेणार नाही असा निर्धार नागरिकांनी केला. मी प्रतिज्ञा करतो की कधीही लाच देणार लाच घेणार नाही. माझी सर्व कामे प्रामाणिकपणे पारदर्शक पद्धतीने करेन. या उपक्रमाचा उद्देश प्रशासनात पारदर्शकता वाढविणे, भ्रष्टाचारमुक्त कार्यसंस्कृती रुजविणे आणि नैतिक मूल्यांचा प्रसार करणे हा आहे. या प्रसंगी प्रसारण अधिकारी विनोद गवळी, प्रसारण अधिकारी सूरज गुळे यांच्यासह म्हातोडी गावातील नागरिक उपस्थित होते. सतर्कता आमची सामायिक जबाबदारी या थीम अंतर्गत 27 ऑक्टोबर 2025 ते 2 नोव्हेंबर 2025 पर्यंत सुरू असलेल्या सतर्कता जागरूकता आठवड्याचे निमित्ताने म्हातोडी गावातील नागरिकांची अकोला आकाशवाणीच्या वतीने संवाद साधण्यात आला. यावेळी सतर्कता भ्रष्टाचार मुक्तीचा संदेश देण्यात आला. नागरिकांनी आम्ही पारदर्शकता, निष्पक्षता आणि जबाबदार आर्थिक सहभागावर विश्वास ठेवतो आणि त्यामुळे आम्ही या राष्ट्रीय अभियानामध्ये सहभागी होत असल्याची भावना व्यक्त केली. त्या संदर्भात बोलताना म्हातोडी गावातील ग्रामस्थ म्हणाले, मी महेंद्र दशरथ इंगळे, राहणार म्हातोडी, तालुका जिल्हा अकोला या गावचा रहिवासी असून आज आपल्या इथं आकाशवाणी अकोला केंद्र यांच्यामार्फत सतर्कता जागरूकता सप्ताह या निमित्तानं आलेली त्यांची प्रसार भारती या परिवाराची टीम आमच्या गावामध्ये आलेली आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम म्हातोडी गावच्या वतीने आणि ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो. आता आपण शासकीय कार्यालयामध्ये काम करत असताना आपले कुठल्या अनेक अडचणी असतात. शासनाच्या कार्यालयामध्ये आपले अनेक कामे पडून असतात आणि ज्यावेळेला आपण ते कामं करण्यासाठी जातो त्यावेळेला जे काही अधिकारी कर्मचारी लाचेची मागणी करतात. माझ्या जीवनातला मी स्वतःचा अनुभव सांगतो. तुम्ही सांगितलं म्हणून मी म्हणत नाही, माझा स्वतःचं सांगतो. खरोखर घडलेला फॅक्ट आहे की ज्यावेळेला मला लाच देण्याची वेळ आली, मी ती लाच दिली नाही. नियमानुसार आणि कायद्याच्या चौकटीत बसून ते मी काम करून घेतलं, पण मी लाच दिली नाही. कारण की लाच देणे हा सुद्धा गुन्हा आहे आणि लाच घेणे हा सुद्धा गुन्हा आहे. आणि मी तुम्हा सगळ्यांना प्रवृत्त करतो की यापुढे आपण कोणालाही लाच देऊ नये आणि लाच कोणाची घेऊ नये. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही सर्वांनी म्हातोडी गावच्या नागरिकांनी, शेतकऱ्यांनी तशी शपथसुद्धा घेतलेली आहे आणि याच्यापुढे आपण असेच जागरूक राहून आपले शासकीय कामं आपण करून घ्यावीत. मी म्हातोडी येथील रहिवासी रमेश रंगराव ओडाळ. मी प्रतिज्ञा करतो की कधी लाच देणार आणि घेणार नाही. मी जीवनात नेहमी सच्चेपणा आणि कायद्याचे पालन करीन. असे सर्वांनी सर्व नियम पाळायचे आहेत. नमस्कार, मी माजी सैनिक रामेश्वर लांडे, म्हातोडी गावातील रहिवासी आहोत. सतर्कता सप्ताहानिमित्त आम्ही या गावात संपूर्ण गावातील शेतकरी इथं जमा झालेला आहोत. आज अकोला आकाशवाणीच्या माध्यमातून सतर्कता सप्ताहानिमित्त आम्हाला बरीच साली यांनी माहिती दिलेली आहे. त्यासाठी ते आम्ही जमा झालेलो आहोत. मी आतापर्यंत कोणालाही पैसे देऊन कोणते काम केले नाही आणि देणारे नाही आणि सर्वांना सांगू इच्छितो की पैसे देऊ नका आणि काम करून घेऊ नका. भ्रष्टाचार असणं आवश्यक आहे, कारण की त्या भ्रष्टाचारामुळे ज्याचे जो पैसा आहे त्याचेच कामं होतात आणि ज्याचे पैसे नसतात त्यांचे कामं होत नाही आहेत. आज आम्हाला सतर्कता सप्ताहानिमित्त याची माहिती मिळालेली आहे आणि लाच देणे आणि लाच घेणे हा गुन्हा आहे. आम्ही त्याची शपथसुद्धा घेतलेली आहे. सार्वजनिक जीवनात सचोटी, पारदर्शकता आणि जबाबदारी वाढविणे आणि भ्रष्टाचारमुक्त भारत घडविणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. हा सप्ताह केंद्रीय दक्षता आयोगामार्फत दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आयोजित केला जातो. लाच घेणे आणि लाच देणे हा गुन्हा असून सार्वजनिक कार्यालयामध्ये कुणाकडूनही लाचेची मागणी झाल्यास
1064 या टोल फ्री क्रमांकावर नागरिकांनी संपर्क करावा. नागरिकांना लाच मागणाऱ्या सरकारी अधिकाऱ्याची माहिती देणाऱ्याची ओळख गुप्त ठेवली जाते. त्यामुळे भ्रष्टाचार रोखण्यासाठी सर्वांनी पुढे येणे गरजेचे असून हेल्पलाईन संपर्क करण्याचे आवाहन यावेळी अकोला आकाशवाणीचे प्रसारण अधिकारी विनोद गवळी यांनी केले. प्रामाणिकता, विश्वास आणि नैतिकता ही प्रत्येक नागरिकाची आणि कर्मचाऱ्याची जबाबदारी असल्याची भावना प्रसारण अधिकारी सूरज गोळे यांनी यावेळी व्यक्त केली. आताच आपण सतर्कता जागरूकता सप्ताहानिमित्त अकोला आकाशवाणीतर्फे ग्राम म्हातोडे येथे आयोजित विशेष कार्यक्रम ऐकलात. लेखन होतं विशाल बोरे यांचं आणि निवेदन किशोर कुकडे. सादर करते विनोद गवळी आणि सूरज गोळे.